सांगत होते, म्हणले आमच्याकडे दुपारी टेम्पो आला आणि ते लोक म्हणले आम्हाला वाटाणा द्या ना, ते त्याने नाही आमचा फोटोग्राफर यायचा आणि मग देतो. अमरापूरला ना शिरीष भाई, अमरापूरलाच आपल्याला कोणतरी सांगत होतं. म्हणजे अशी पद्धती शेवट कामाने आपली ओळख निर्माण झाली पाहिजे. तुम्ही ज्या शेतकऱ्याचे लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत तुम्ही गेले, एक सुद्धा 5 वर्षात शेतकऱ्यांचा प्रश्न मांडता आला नाही त्यांना, पुढे शेतकऱ्यांची बाजू मांडता नाही आली. पण त्यांना एक सवय, खोटं बोल पण रिटून बोल. मध्ये काय सांगितलं, अमित शहा साहेबांना भेटले आणि म्हणले आता कांद्यावरली निर्यात बंदी उठवली. मीडियाला छापून आलं, पेपरला आलं छापून. दुसऱ्या दिवशी लोकांना वाटतं साहेबांनी लयच मोठा पराक्रम केलाय. लगेच श्रीराम नगर मार्केट कमिटीत सत्कार, नगर मार्केट कमिटीत सत्कार घेतला. एवढं भावनिक झाले ते. त्याने असं भाषण केलं, त्यांनी जर निर्यात बंदी उठली नसती तर मी मतदानच मागायला नसतो आलो. आणि काही तास गेले, लगेच त्या संबंधित विभागाच्या सचिवांनी सांगितलं, साहेब ही जी बातमी आलेली ही चुकीची, निर्यात बंदी उठलीच नाही. भेटलं तोंडावर, पण काय नाही तरी पण आपलं रेटून चालायचं. अहो तुम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी, या भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून या देशाकडे एक काळ पाहिलं जायचं. त्या भारत देशामध्ये शेतकऱ्यांची काय परिस्थिती, शेतकऱ्यांचा जो माल मार्केटमध्ये जातो त्याचे मजुरीपासून सगळं जर कॅल्क्युलेशन केलं, खतं बियाणं सगळं जर केलं, तर मार्केटला ज्या किमतीत माल जातो त्याचे एवढे पैसे सुद्धा वसूल होत नाही. आणि एका बाजूला शेतकऱ्याची आत्महत्याचं सगळ्यात जास्त प्रमाण असेल ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रात. जर तुम्ही म्हणता शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव चांगला द्या ना, बाजारभाव चांगला द्या, त्यासाठी लढलं पाहिजे तुम्ही. आम्ही सरकारमध्ये आमदार म्हणून होतो, आम्ही सरकारमध्ये असताना कांद्याचे भाव एकदम ढासाळे, कांद्याचे भाव ढासाळे. पहिलं सुप्या पारणे रोडवर सुप्यात आंदोलन केलं मी कांद्याची माळ गळ्याला घालून. मला बऱ्याच पत्रकारांनी विचारलं, तुम्ही सरकारमध्ये असताना सुद्धा आंदोलन कसं केलं. मी म्हणलं